नमस्कार मित्रांनो, आज आपण या ठिकाणी अर्थशास्त्राचा थोडासा पार्ट पाहणार आहे. ठीक आहे. अर्थशास्त्रामध्ये जे काही आर्थिक वृद्धी किंवा आर्थिक विकास आणि मानव विकास या तीन संकल्पनांचा मूलभूत अशा संकल्पना आहेत अर्थशास्त्रातल्या, त्यांचा आपल्याला आज या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आर्थिक वृद्धीपासून सुरुवात करूया. ठीक आहे. आता मित्रांनो लक्षात ठेवा, आपण ज्या वेळेस संकल्पना पाहत असतो अर्थशास्त्रामध्ये त्यावेळेस आपण काहीतरी उदाहरणांच्या माध्यमातूनच त्या संकल्पना समजून घेत असतो आणि ही उदाहरणं आपण आपल्या आसपासच्या परिसरामधून घेत असतो. ठीक आहे. आता आपण या ठिकाणी आज काय करायचं आहे, जसं आपण मागच्या काही संकल्पनांच्या बाबतीत नातेवाईकांना इमॅजिन केलं होतं तसंच आजही करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. आपली भावकी सोडायची नाही, भावकीचा पुरेपूर फायदा घ्यायचा आपल्याला अर्थशास्त्रामध्ये. ठीक आहे. तर आता आपण आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास आणि मानव विकास यांचा ज्यावेळेस अभ्यास करत असतो त्यावेळेस आपण या ठिकाणी पहिल्यांदा काय करायचं आहे, थोडंसं इमॅजिनेशन करायचं आहे. आपले जे काही चुलते जे काही घ्यायचे तुम्हाला ते घ्या. ठीक आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांच्या घरामध्ये एक कंजूस माणूस असला पाहिजे. ठीक आहे. कारण जो कोणी महत्त्वाचा माणूस आहे तो आपल्यासाठी आज या ठिकाणी आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास याच्यासाठी आपल्याला जे काही पाहायचं आहे, फरक बघायचा आपल्याला, मूलभूत असा फरक, त्याच्यासाठी आपल्याला तो कंजूस माणसाचा लय उपयोग होणार आहे या ठिकाणी. ठीक आहे. तुमच्या गावातला कुणी असेल कुणीही घ्या, पण शेजारचे घेतले तर कधी पण बेटर असतं. उठल्या आपल्याला सकाळ दिसतात ते. ठीक आहे. म्हणजे आपल्या लक्षात राहतील, संकल्पना लक्षात राहिल्या पाहिजे आपल्याला. ठीक आहे. आर्थिक वृद्धीपासून आपण सुरुवात करूयात. आता आपल्याला माहिती आहे की ज्या आर्थिक वृद्धी म्हणायचं कशाला, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर वस्तू आणि सेवांचं जे काही उत्पादन होतं त्याचं अंतिम मूल्य असं आपण पाहिलेलं आहे, बरोबर की नाही. त्याला आपण काय म्हणतोय, थोडक्यात GDP मोजताना आपण ते सगळं एकत्रितपणे घेत असतो. म्हणजेच काय, एका वर्षामध्ये ज्या काही वस्तू आणि सेवा उत्पादित होतात आपण त्यांचं मूल्य जास्त, बाजारभावातील मूल्य, त्याला आपण काय म्हणतो, GDP म्हणतो, मार्केट प्राईसनुसारचा, बरोबर की नाही, त्यांच्या किमतींना. तर ते महत्त्वपूर्ण आहे. ज्यावेळेस आर्थिक वाढ मोजली जाते, आर्थिक वृद्धी मोजली जाते त्यावेळेस हेच केलं जातं, राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं, GDPच्या स्वरूपातलं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं, बरोबर. आर्थिक वृद्धी एखाद्या देशाची जर मोजायची असेल तर त्या वर्षातील ज्या काही वस्तू सेवांचं उत्पादन झालेलं आहे, म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न काय आहे त्या देशाचं, ह्याच्यावरती त्या देशाचा आर्थिक वृद्धी दर जो असतो, वृद्धी जी असते ती अवलंबून असते किंवा त्याच्यावरती ते डिपेंड असते. आता आर्थिक वृद्धी दर देखील असतो. ठीक आहे. आर्थिक वृद्धी दर म्हणजे काय, तर मागच्या वर्षी जे काय उत्पन्न झालं होतं तुमचं, किती टक्क्यांनी ह्या वर्षी त्याचं उत्पन्न वाढलंय. ठीक आहे. त्याच्याशी तुलना करता वस्तू आणि सेवांचं उत्पादन किती टक्क्यांनी वाढलेलं आहे, त्याला आपण काय म्हणायचं, त्या ठिकाणी आर्थिक वृद्धी दर असं म्हणायचं आहे. चला आता सोप्या भाषेत आपण समजावून घेऊ या कन्सेप्ट काय आहेत त्या. उदाहरणार्थ जे कोणी आपल्या शेजारचे आपले चुलते असतील, ठीक आहे, तर 10 एकर ऊस आहे त्यांचा, काही म्हणा 500 टन ऊस काढतात ते वर्षाला. ठीक आहे. आता मागच्या वर्षी त्यांनी 500 टनाचा ऊस काढला. बरं, किती आले त्यांना, आपण एखादी प्राईस जरूर गडीभर 10 लाख रुपये आले त्यांना, 500 टन उत्पादन काढले त्यांनी, 10 लाख रुपये आले. बरं, आता हे 10 लाख रुपये आलेत, परंतु माणूस कसा आहे, एकदम कंजूस माणूस आहे. ठीक आहे. स्वतःला सुद्धा खर्च करत नाही, एवढा कंजूस आहे. येतं ना तुमच्या लक्षात, ह्या वर्षी किती उत्पन्न काढले, 10 लाखाचं उत्पन्न काढलेलं आहे माणसांनी. ठीक आहे. परंतु अजिबात सुद्धा खर्च करत नाही, आपल्या स्वतःच्या लेकाला सुद्धा रुपये देत नाही. स्वतःचा जो लेक आहे त्याचा तो काय करतोय, एकदम जाळ्याचा बनेल घालतो, एकदम मच्छरदानी टाईप बनेल घालतो, आपल्याला सुद्धा पैसे देत नाहीये. त्याची जी स्वतःची बायको आहे, म्हणजे आपली जी कुणी काकू आहे, ती काय करते, त्या ठिकाणी रानात मोलमजुरीने त्याच्याच वावरात काम करते, तिला 1 रुपया देत नाही. म्हणजे काय, थोडक्यात ती बिना वेतनाचं काम करते त्या ठिकाणी. ठीक आहे. गाढवासारखं वर्क चाललेलं आहे तिचं, परंतु तिला त्याचा काही मोबदला भेटत नाही. म्हणजेच काय, थोडक्यात आपण पकडू की गाढव मेहनत करते, बेरोजगार, कारण पैसा भेटत नाही, मोबदला भेटत नाही तिला कशाच्या बाबतीतच, फक्त खाऊन पिऊन काम चाललंय तिचं रानात. ठीक आहे. बरं, आता ह्या गोष्टी तुमच्या लक्षात येत असतील. चला अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, हे जे काय उत्पन्न येते ऊसाचं, हा बाजार कुणाला देत नाही. ठीक आहे. स्वतःकडेच ठेवतोय. म्हणजेच काय, तर त्याच्या घरामध्ये जे काही लोक आहेत इतर, त्यांना 1 रुपया देत नाही, तो स्वतःकडे ठेवतोय. त्याचा जो काही पैसा आहे तो इतरांना देत नाहीये, बरोबर की नाही. म्हणजेच काय, त्याचं भले त्याच्या देशाचं, म्हणजे आपण थोडक्यात त्याचं घर एखादा देश मानू आपण. ठीक आहे. आता त्या देशांमध्ये काय, तर त्याचं जर घर आपण देश मानलं तर त्याचं राष्ट्रीय उत्पन्न किती आहे, 10 लाख रुपयाचं आहे. कारण वर्षाला तो किती उत्पन्न काढतोय, 10 लाखाचं उत्पन्न काढतोय. आपल्या लक्षात येतं ना ही गोष्ट. चला पुढं. आता तो काय करतोय, सगळं स्वतःजवळ ठेवतोय ना, बायकोला देतोय ना, पोरांना देतोय, बरोबर की नाही. बायकोन पोरं अशीच आहेत, टाइमपासवर. ठीक आहे. मग आता विचार करा तुम्ही, जर तो कुणाला देत नसेल पैसे, जर कोणाला तो 10 लाखातले देत नसेल तर याचं दरडोई उत्पन्न, जे वास्तव दरडोई उत्पन्न जे आहे ते, त्याचं वितरण जे आहे ते समसमान होते का या ठिकाणी, अजिबात नाही, बरोबर की नाही. म्हणजेच काय होतं, या ठिकाणी आर्थिक वाढ झालेली आहे त्याची. ठीक आहे. मागच्या वर्षी त्याने 5 लाखाचं उत्पन्न काढलं होतं, यंदा 10 लाखाचं उत्पन्न काढले, किंवा मागच्या वर्षी 8 लाखाचं काढलं होतं, यंदा 10 लाखाचं काढले. म्हणजे कुठंतरी त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ होतीये. परंतु दरडोई उत्पन्नाचं जे वास्तव वितरण आहे ते समसमान आहे का, अजिबात नाही. जे काय पैसा स्वतःकडे ठेवतोय कुणालाच देत नाही, बरोबर की नाही. म्हणजे या ठिकाणी दरडोई उत्पन्नाचं विषम असं वितरण आहे या ठिकाणी आपण म्हणू शकतो. ठीक आहे.
बरं, ही गोष्ट आता तुमच्या लक्षात आली. दुसरी गोष्ट आहे दारिद्र्यता किंवा आपण त्याला गरिबी म्हणूयात. ठीक आहे. आता आर्थिक वाढ होत असताना गरिबी निर्मूलनच होईल असं काही नाही. ठीक आहे. त्याचा पोरगा जो स्वतः आहे तो जाळ्याचा बनेल घालतोय, त्याला 17-15 भोकं पडलेली आहे. ठीक आहे, त्या बनेलला. तर विचार करायची गोष्ट या ठिकाणी अशी आहे की ह्या माणसाला एवढं उत्पन्न आहे तरी सुद्धा तो काय करतोय, कुणाला 1 रुपया देत नाहीये. म्हणजेच काय, त्याच्या घरातच दरिद्री तिथं नांदतीये, पण त्याला कळत नाही की आपली आर्थिक वाढ झाली आहे, तो व्यवस्थित वितरित केला गेला पाहिजे पैसा, हे त्याला समजत नाहीये. म्हणजे आर्थिक वाढ आहे, आर्थिक वाढ आहे, पण दरडोई उत्पन्न समसमान वितरण नाही. चला, दुसरी गोष्ट गरिबी त्या ठिकाणी त्याच्या घरातच आहे. त्याचा पोरगा फाटलेला बनेल घालून हिंडतो. ठीक आहे. म्हणजेच काय, मच्छरदाणी टाईप बनेल घालून हिंडतो तो, 17-15 भोकं झाला. ठीक आहे. म्हणजेच काय, दरिद्री जीवन जगतो त्याचं पोरग. बरं, आता तिसरी गोष्ट, त्याची बायको, स्वतःची बायको. काय आहे स्वतःची बायको मजूर म्हणून काम करते, पण तिला रुपया नाही. म्हणजेच काय, थोडक्यात बेरोजगार आहे. मोबदला भेटत नाही आहे, गाढव मेहनत चालली तिची, बरोबर की नाही, बेरोजगार आहे. आता तुमच्या लक्षात येत असेल, आर्थिक वाढ होतीये, पण ह्या गोष्टी सुद्धा कुठंतरी आहे तशाच आहेत, जागेवरतीच आहेत. म्हणजे नुसतीच आर्थिक वाढ होतीये त्याची. ठीक आहे. त्याच्या ठिकाणी काय नाहीये, विकास नाहीये. आर्थिक विकास आहे का त्या ठिकाणी? आर्थिक विकास नाहीये. आर्थिक फक्त वाढ झालेली आहे त्याची, फक्त काय झाली आहे, वाढ झालेली आहे. ठीक आहे. आता तुमच्या लक्षात येत असेल आर्थिक वाढ याचा अर्थ काय होतो ते. आता आर्थिक वाढ मी तुम्हाला थोडंसं आपण या ठिकाणी लिहून समजून घेऊया की आर्थिक वाढ काय आहे. आर्थिक वाढीत काय झालेलं आहे, त्या ठिकाणी जे काय दरडोई उत्पन्न आहे त्याचं वितरण कसं आहे, असमान आहे. आर्थिक वाढ होतीये, नाही असं नाही, त्याला पैसे भेटत आहेत. पैसे जे आहेत ते काय होतात, ते त्याला भेटतात ते. ठीक आहे. आर्थिक वाढ होतीये, परंतु होते काय, गरिबी तशीच राहतीये, बेरोजगारी तशीच राहतीये, बरोबर की नाही. त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो की ज्या काही इतर सोयी सुविधा आहेत, जसं की आपण लक्षात घेऊया की 2 रूम आहेत समजा त्याच्या. ठीक आहे. परंतु त्या दोन रूम आहेत, परंतु त्याने अजूनही टॉयलेट बांधलेलं नाही आहे. ठीक आहे. अजूनही महिला मंडळ जास्त आहे, सकाळ लोटा परेड करत कुठे जाते, ऊसाच्या मळ्यात जाते, बरोबर की नाही. म्हणजे या ठिकाणी काय, स्वच्छतेच्या सुविधा आहेत का, अजिबात नाही, स्वच्छतेच्या सुविधा नाहीत. इथं लिहूनच घेऊयात आपण, म्हणजे आपल्याला समजेल. पहिलं काय आहे, दरिद्री, बरोबर का नाही, दरिद्री नांदते त्याच्या इथं, म्हणजे तिचं निर्मूलन झालेलं नाहीये. दुसरी गोष्ट काय आहे त्या ठिकाणी, बेरोजगारी पण त्याच्या घरात भरभरून आहे. ठीक आहे. बेरोजगारी पण आहे, म्हणजे रोजगार त्याला भेटत नाहीये कुणालाच. चला, स्वच्छता आहे का त्या ठिकाणी, स्वच्छतेच्या सुविधा अजिबात नाहीये त्याच्या ठिकाणी. ठीक आहे. स्वच्छता नाहीये. अजूनही लोटा परेड करत बायका कुठं जातात, ते ऊसांनीच जातात, सकाळ पाठ उठून. ठीक आहे. कुणी बघावं नाही म्हणून. लक्षात घ्या मित्रांनो, ह्या गोष्टी लय महत्त्वाच्या आहेत आपल्यासाठी. आर्थिक वृद्धी आपल्याला कशाला म्हणायचं, फक्त जर नुसतं उत्पन्नच वाढते तुमचं, पण तुम्ही जर त्याचं असमान वितरण होत आहे, विकासाच्या सुविधा उपलब्ध होत नाहीयेत, बरोबर की नाही. या ठिकाणी स्वच्छता पाहताय तुम्ही, स्वच्छता नाहीये त्या ठिकाणी, टॉयलेट नाहीये बांधलेलं, कुठं जातं ते, ऊसाच्या मळ्यांनी जातं ते. चला, अजून एक गोष्ट आपण समजून घेऊ. पोरगी आहे घरामध्ये, परंतु संकुचित मानसिकता ह्या माणसाची. ठीक आहे. संकुचित मानसिकता आहे, पोरीला शिकवलं, दुसऱ्याचं परक धने काय शिकवायचं तिला, अशा पद्धतीची त्याची संकुचित मानसिकता आहे. मग काय केलं त्याने, पोरीला शाळेत घातलेलं नाही. म्हणजे शिक्षण आहे का या ठिकाणी, शिक्षण अजिबात नाही, ठीक आहे. कळते ना तुम्हाला मला काय सांगायचं ते. पैसा भरपूर आहे. ठीक आहे. 10 लाख रुपये भेटतात वर्षाला, पण काय आहे त्या ठिकाणी, दरिद्री ते नांदतीये. ठीक आहे. बेरोजगारी आहे, म्हणजेच काय, रोजगार नाहीये त्या ठिकाणी. स्वच्छता आहे का, अजिबात नाहीये. शिक्षण आहे का, अजिबात नाहीये. कळते ना तुम्हाला मला काय सांगायचं ते. आर्थिक वृद्धी होते, परंतु ह्या गोष्टी आहेत का, ह्या गोष्टी नाहीयेत. म्हणून फक्त त्याला काय म्हणायचंय, आर्थिक वृद्धीच म्हणायचंय त्याला. काय म्हणायचंय, आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास नाही. आता ही गोष्ट समजून घ्या मित्रांनो, ज्या देशामध्ये आर्थिक वृद्धी असेल त्या देशामध्ये आर्थिक विकास झालेला असेलच असं नाही. कळते ना मी काय सांगतो ते. महत्त्वाचं आहे. आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास यांच्यातला आपल्याला फरक बघायचा आहे, मूलभूत असा फरक आपल्याला त्या ठिकाणी बघायचा आहे. ठीक आहे. आता विचार करा मित्रांनो, आर्थिक वृद्धी तुम्हाला समजले, मागच्या वर्षापेक्षा त्याचं यंदा काय झालंय, उत्पन्न वाढलेलं आहे. आता मागच्या वर्षी समजा त्याला 10 लाख रुपये होते, यंदा 12 लाख झालेले, म्हणजे काय 20% जवळजवळ त्याच्यात वाढ झालेली आहे, बरोबर की नाही. 2 लाखाचं उत्पादन त्या ठिकाणी त्याचं वाढलेलं आहे. मागच्या वर्षी किती होतं त्याचं, समजा मागच्या वर्षी 10 लाख होतं, यंदा 12 लाख झालेलं आहे. म्हणजे किती टक्क्यांनी वाढलं हे, 20% वाढलं, बरोबर ना. 10ला जर 12 होत असतील तर 100ला किती, 20% उत्पादन वाढले त्याचं. याला म्हणायचंय आर्थिक वृद्धी दर. काय म्हणायचंय, आर्थिक वृद्धी दर. आर्थिक वृद्धी म्हणजे काय, मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी किती उत्पन्न तुझं झालेलं आहे, कितीने वाढलेलं आहे, त्याला काय म्हणतात, आर्थिक वृद्धी म्हणायचे. मागच्या वर्षी किती होतं, 10 लाख, यंदा किती आहे, 12 लाख रुपये उत्पन्न झालेलं आहे त्याला. चला, आपण लक्षात घेतलं 12 लाख काय झालं, त्याची आर्थिक वृद्धी आहे. परंतु आर्थिक वृद्धी दर किती आहे, प्रत्येक वर्षाला तुझं किती दराने वाढतंय, किती टक्क्यांनी वाढतंय, 10चं 12 होतंय, म्हणजेच काय होतंय, 100ला कितीने वाढतंय, 20% वाढते त्या ठिकाणी. म्हणजे 20% त्याचा काय आहे, आर्थिक वृद्धी दर आहे. आर्थिक वृद्धी दर आहे. महत्त्वपूर्ण आहे हे चॅप्टर.
खूप लक्ष देऊन ऐका, म्हणजे तुम्हाला आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास आणि मानव विकास परत पुढे येणार आहे, त्याच्यातला फरक मूलभूत असा समजून जाईल. ह्याच्यामध्ये काय आहे, कन्सेप्ट महत्त्वाचे आहेत. आर्थिक वृद्धीमध्ये आपण फक्त आर्थिक वृद्धी विषयी पाहतोय, त्यामुळे लक्षात घ्या. दरडोई उत्पन्न इथे एक लिहायचं राहिलेलं आहे. दरडोई उत्पन्न जे आहे, दरडोई उत्पन्न जे आहे ते कसं आहे, असमान आहे. देतोय का रुपया कोणाला? कंजूस माणूस आहे, स्वतःच्या पोराला देणार, दुसऱ्याला काय देणार आहे. ठीक आहे, बरोबर की नाही? म्हणजेच काय, दरडोई उत्पन्न कसं आहे, असमान वितरण आहे त्याचं, असमान आहे. म्हणजे वास्तव दरडोई उत्पन्न त्याच्यामध्ये वाढ झालेली नाहीये, एकाच उत्पन्न वाढले, पण वास्तविकपणे दरडोई उत्पन्नामध्ये वाढ झाली का? दरडोई उत्पन्न म्हणजे काय असतं, प्रत्येक डोक्याच्या मागचं उत्पन्न, त्याच्या घरामध्ये 3 माणसं असतील, 4 माणसं असतील तर ते 10 लाख भागिले 4 करावं लागेल. मग आपल्याला म्हणजे आपल्याला कळेल की प्रत्येकाच्या मागे किती येते. पण वास्तवात तो देतोय का कुणाला रुपया बी? अजिबात देत नाहीये. म्हणजे तुमच्या लक्षात येतंय या ठिकाणी दरडोई उत्पन्न वास्तवपणे आहे ते कसं आहे, कमी आहे किंवा नाहीच आहे. ठीक आहे, म्हणजे दरडोई उत्पन्नात वाढ नाहीये त्या ठिकाणी. ठीक आहे, वास्तव दरडोई उत्पन्नात वाढ नाहीये. चला, हे लक्षात आलं तुमच्या. आर्थिक वृद्धी याचा अर्थ काय होतो ते. आता आपण या ठिकाणी पाहूया आर्थिक विकास. आता नेहमी लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस पॉझिटिव्ह असेल ना त्यावेळेस आपलं घर घ्यायचं. ठीक आहे, आपलं घर घ्यायचं. पॉझिटिव्ह असेल त्यावेळेस आर्थिक विकास सांगायचा आपल्याला, आपल्या घराचं लक्षात ठेवायचं. चला, आता लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी आपले आई वडील आहेत, आपण आहे, आपल्या बहिणी आहेत. ठीक आहे, आपला भाऊ पण असेल, तो पण घ्या. ठीक आहे, तर मग आता काय आहे या ठिकाणी, आता तुमचं जे आहे ते आर्थिक उत्पन्न पण तुम्हाला आवश्यक आहे आर्थिक विकासासाठी, प्रश्नच नाही. जर चलन असेल तर सगळ्या गोष्टी आयुष्यात शक्य होतात, हे कबूल आहे. परंतु या ठिकाणी तुमच्याकडे चलन आहे, परंतु तुम्ही त्याचा कसा इस्तेमाल करता त्याच्यावरती डिपेंड आहे तुमचा आर्थिक विकास होतोय की नाही. ठीक आहे, आता वडिलांकडे तुमच्या उत्पन्न येते, चला जेवढं तुमच्या चुलत्यात येते त्याच्यापेक्षा थोडं कमी काय ना, काय हरकत नाही आहे. आर्थिक वृद्धी आहे, पण मागच्या वर्षी 5 लाख काढला असेल, यंदा 8 लाख काढला असेल. ठीक आहे, ह्याच्यामध्ये चुलत्यापेक्षा उत्पन्न तुमचं कमी आहे, परंतु तुमचे आई वडील काय आहेत, समाधानी आहेत. काय आहेत, समाधानी आहेत. जिथं पाहिजे तिथं खर्च करतात, व्यवस्थित करतात. तुम्हाला शिकवले. ठीक आहे, तुम्ही सुद्धा काय झालेले त्या ठिकाणी शिकून सवरून तिथं काही का ना MPSC सारखे क्लास घेतात आहे. ठीक आहे, कोटबीट टाकून. उदाहरण घ्यायचं फक्त आपल्याला, तुमच्या बहिणी जिल्हा परिषदेवरती शाळेवरती असेल, कुणी दुसरा काही बिझनेस करत असतील. ठीक आहे, म्हणजे त्या सुद्धा काय आहेत त्या ठिकाणी त्यांचं चाललेलं आहे. तुमचा एखादा भाऊ आहे, तो भाऊ काय करत आहे त्या ठिकाणी, अजून त्याचं काही व्यवस्थित त्याचं चाललेलं आहे काम. ठीक आहे, शिकलेला आहे, थोडंफार काम चालू आहे. घरामध्ये काय आहे, आई वडील सुस्थितीमध्ये आहेत. जर वडील आजारी पडले किंवा घरातले कुणी जरी आजारी पडले तरी पण आपण काय करतो, घरी डायरेक्टली डॉक्टर बोलवतो किंवा डॉक्टरकडे आपण जातो. ठीक आहे, व्हिजिट भेट म्हणून घरी बोलू शकतो जर वृद्ध आई वडील असतील तर, किंवा आपण काय करतो, स्वतः आई वडिलांना घेऊन त्या ठिकाणी दवाखान्यात जातोय. आपण आजारी पडल्यानंतर आपण सुद्धा लगेच दवाखाना करतोय. म्हणजे काय, आरोग्याच्या सुविधांच्या बाबतीत आपण तडजोड करतोय का या ठिकाणी? अजिबात नाही, अजिबात नाही. आई वडिलांनी आपल्या शिक्षणाच्या बाबतीत तडजोड केली आहे का कुठं? नाही, अजिबात नाही. प्रत्येकाला शिकून काही ना काहीतरी बिझनेस त्याचं कामाला त्याला लावलेला आहे. ठीक आहे, जो तो काय आहे तो आपापलं काम करत आहे. ठीक आहे, आता जो तो आपापलं काम करत आहे याचा अर्थ त्याला रोजगार भेटलेला आहे आणि त्याच्या हातात काय आहे, थोडा का होईना पैसा येतोय. म्हणजे काय, उत्पन्न किती का असे ना, परंतु दरडोई उत्पन्न प्रत्येकाच्या पाठीमागे काही ना काहीतरी जो तो कमवतोय. दरडोई उत्पन्न प्रत्येकाचं काय आहे, काही ना काहीतरी त्या ठिकाणी आहे. चला, आता परत आपण अजून एक उदाहरण पाहू. उदाहरणार्थ आपल्या घरातलं स्वच्छतेच्या बाबतीत आपल्याला पाहायचंय, 2च खोल्या आहेत बिचाऱ्याच्या, परंतु त्या ठिकाणी टॉयलेटची सुविधा आहे. ठीक आहे, स्वच्छतेच्या सुविधा आहेत. आता तुम्हाला कंपॅरिझन करायचं थोडंसं, जे काय आपण चुलत्यांचं कंपॅरिझन केलं होतं. ठीक आहे, पलीकडे काय होतं, मस्त आपल्यापेक्षा जास्त पैसा आहे त्यांच्याकडे, परंतु काय टॉयलेटची सुविधा नाही. अजूनही बायका लोटा परेड करत उसात जातात. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून दुसरी गोष्ट काय सांगितली होती आपण, बनेल फाटका आहे, पोराला घालायला कपडे नाहीत, पैसा देत नाहीये, म्हणजे दरिद्रीता नांदते त्याच्या घरामध्ये. पैसा खूप आहे, आपल्यापेक्षा जास्त पैसा आहे, परंतु होतंय काय त्या ठिकाणी, दरिद्रीता नांदते घरामध्ये. ठीक आहे, म्हणजेच काय, दरिद्रीता आहे. चला, अजून आपण उदाहरण पाहिलं होतं, बायको राब काम करते आहे का, तिचा कधी फुटका मणी दिलाय का तिला गळ्यामध्ये घालायला? अजिबात नाही. म्हणजेच काय, त्या ठिकाणी बेरोजगाराची ती बी, बरोबर की नाही, फुकट काम करते खाण्यापिण्यावर, म्हणजे काय, बेरोजगार आहे त्या ठिकाणी. लक्षात येतं ना तुमच्या ह्या गोष्टी काय चाललंय ते, बरोबर. चिंगूस माणूस आहे पलीकडचा, भरपूर पैसा आहे, परंतु त्याचं वितरण जे आहे ते असमान आहे. त्या ठिकाणी दरिद्रीता नांदतीये, त्या ठिकाणी शिक्षण नाही आहे, पोरीला शिक्षण देत नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर स्वच्छतेच्या सुविधा नाही आहेत, आरोग्याच्या सुविधा नाही आहेत, बेरोजगारी नांदतीये, दरिद्रीता नांदतीये. ठीक आहे, पैसा आहे पण हे सगळं घडते. काय उपयोग आहे का त्या पैशाचा? काय उपयोग आहे का त्या पैशाचा? आर्थिक वृद्धी त्याला म्हणायचे. काय म्हणायचे? आर्थिक वृद्धी. आणि इकडे आपण आपल्या घरातलं उदाहरण पाहिलं, त्याच्यापेक्षा पैसा कमी आहे आपल्याकडे. ठीक आहे, आपलं उत्पन्न कमी आहे, 5 लाख घ्या, 8 लाख घ्या, कमी आपलं, निम्म्याने उत्पन्न कमी आपलं. ठीक आहे, आर्थिक वाढ आपल्यात होती. मागच्या वर्षी 1 लाख रुपये उत्पन्न निघलं, तर वार्षिक यंदा 5 लाख निघते. ठीक आहे, वृद्धी आहे,
म्हणजे आर्थिक वृद्धी कुठे ना कुठेतरी मागच्या वर्षीच्या लेवलनी ह्या वर्षी सुद्धा आर्थिक वृद्धी आहे, परंतु त्या ठिकाणी काय होतंय, त्याचा व्यवस्थित इस्तेमाल केला जातो, शिक्षणावरती खर्च केला जातोय, पोरांना शिकवलं जाते, त्यांना रोजगार मिळेल अशी सुविधा केली जाते, ठीक आहे, 4 पैसे कमवतील, दरडोई उत्पन्न वाढेल अशा पद्धतीची सुविधा त्यांना उपलब्ध करून त्या ठिकाणी दिली जाते. आई वडिलांपैकी कोणी आजारी पडलं, घरातलं एखादा माणूस तिसरा आजारी पडलं, त्याला लगेच दवाखान्यात नेलं जाते, दवाखान्यात नेता येत नसेल तर डॉक्टरला घरी बोलवलं जाते व्हिजिटसाठी, बरोबर की नाही. म्हणजे आरोग्याच्या बाबतीत सुद्धा काय आहेत ही लोक, आपल्या घरातली लोक काय आहेत, आरोग्याच्या बाबतीत सुद्धा सक्षम आहेत किंवा आपण साक्षर म्हणूयात त्यांना, त्या आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण दुसरी एक गोष्ट पाहिली टॉयलेटची. आपल्याकडे 2च खोल्या आहेत घर राहायला, पण टॉयलेट आहे, म्हणजे काय स्वच्छतेच्या सुविधा आहेत. लोटापरेड आपल्याकडे होत नाही, लोटापरेड होत नाही, ठीक आहे. लक्षात येते ना तुमच्या काय चाललंय ते, महत्वाचं आहे, महत्वाचं आहे. हा आर्थिक विकास आहे मित्रांनो. काय आहे, आर्थिक विकास. भले आर्थिक वृद्धी थोडीशी कमी असेल आपली, परंतु वृद्धी आहे, आर्थिक वृद्धी आवश्यक आहे आर्थिक विकासासाठी, ते तर मान्यच करावं लागेल, कारण पैशाशिवाय काय होत नाही या जगामध्ये. परंतु तो पैसा कुठं खर्च करायचा हे सुद्धा कळलं पाहिजे, बरोबर की नाही. म्हणजेच काय, त्या ठिकाणी आर्थिक वृद्धी येणार आहे. ही आर्थिक वृद्धी तर आहेच आपली, चालूच आहे, कमी आहे पण चालू आहे, वृद्धी होती. प्लस ह्याच्यामध्ये काय करावं लागणार आहे आपल्याला, सामाजिक सुधारणा, आर्थिक सुधारणा, सांस्कृतिक सुधारणा, बरोबर की नाही. ह्या सगळ्यांना घेऊन आपल्याला त्या ठिकाणी चालायचं आहे, ठीक आहे. म्हणजेच काय, आरोग्य आहे, आरोग्याच्या सुविधा वगैरे आहेत आपल्याला त्या ठिकाणी, ठीक आहे, आरोग्य. त्याच्यानंतर काय आहे, त्या ठिकाणी शिक्षणावरती पण आपल्याला इथं खर्च केला जातोय, महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यानंतर काय आहे, त्या ठिकाणी दरडोई उत्पन्न लय महत्त्वाचं आहे बरं का, दरडोई उत्पन्न वगैरे पण आपल्या ठिकाणी आहे, महत्त्वाचं आहे. आपल्या घरातला प्रत्येक जण काय करत आहे, त्या ठिकाणी काम करतोय, म्हणजे काय आहे, तो प्रत्येकाला रोजगार आहे, तो बेरोजगार नाहीये, प्रत्येकाला काय आहे, रोजगार भेटतोय. या ठिकाणी रोजगार भेटत नाहीये म्हणजेच बेरोजगारी आहे. ह्या ठिकाणी दरिद्रता आहे, म्हणजे दारिद्र्य निर्मूलन नाहीये त्या ठिकाणी. इथं दारिद्र्य निर्मूलन आहे, दारिद्र्याचं निर्मूलन केलं गेलेलं आहे. म्हणजेच काय, त्या ठिकाणी चांगले चुंगले सुटाबुटाचे कपडे घालून MPSCच्या पोरांना शिकवतोय, ठीक आहे. म्हणजे लक्षात येतं ना तुमच्या, रोजगार काय आहे ते, दरडोई उत्पन्न काय आहे ते. आता सध्या रोजगारात चालू आहे माझा, मला दरडोई उत्पन्न थोडं का होईना त्याच्यातनं भेटतंय, शिक्षण घेतलेलं आहे म्हणूनच अवकात आहे इथं शिकवण्याची, ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आरोग्य, घरातलं कोणी आजारी पडलं तर लगेच दवाखान्यात घेऊन जातो मी, ठीक आहे. म्हणजे येतं ना तुमच्या लक्षात काय काय आहे, आर्थिक वृद्धी कमी आहे, परंतु आहे, ठीक आहे, हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर शिक्षण झालं, दरडोई उत्पन्न झालं, रोजगार झालं, महत्वपूर्ण आहे ह्या गोष्टी, ठीक आहे, महत्वपूर्ण आहे. अजून काय राहिले, स्वच्छता आहे, टॉयलेट घरी आहे, आम्ही लोटापरेडला जात नाही, ठीक आहे, महत्वाचं आहे हे सुद्धा. अजून काय राहिले का, काय नाही, एवढं आहे, ठीक आहे. लक्षात येतं ना तुमच्या. आर्थिक विकास म्हणजे भले आर्थिक वृद्धी तुमची थोडीफार कमी असेल, परंतु तिथं पाहिजे आर्थिक वृद्धी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. पैसाच नसेल तर माणूस काही करू शकत नाही, माणूस हतबल होऊन जातो, ठीक आहे. म्हणून आर्थिक वृद्धी त्या ठिकाणी आवश्यक आहे विकासासाठी, परंतु अगदी खूपच पाहिजे असं काही नाही. जेवढं आहे तेवढं व्यवस्थित तुम्हाला त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करता आलं पाहिजे. आर्थिक वृद्धी आहे, आरोग्याच्या सुविधा आहेत, शिक्षण आहे, आरोग्याच्या सुविधा म्हणजे टॉयलेट आहे, घरी लोटापरेडला जात नाही, शिक्षण आहे, ठीक आहे, शिक्षण आहे म्हणून शिकवतोय, दरडोई उत्पन्न आहे, ठीक आहे, दरडोई उत्पन्न आहे प्रत्येकाचं, कारण रोजगार भेटलेला आहे शिकवण्याचा म्हणून काय दरडोई उत्पन्न आहे, स्वच्छता आहे, ठीक आहे. लक्षात घ्या ह्या गोष्टी सगळ्या, काय करा, लक्षात घ्या, लक्षात महत्त्वपूर्ण आहेत. आर्थिक वृद्धी काय आपण समजलं पलीकडच्यांची, ठीक आहे. आर्थिक वृद्धीच्या नुसती आर्थिक विकास काही नाही तिथं, ठीक आहे. आपल्या इकडे काय आहे, आर्थिक वृद्धी त्या प्रमाणात नाही आहे, परंतु आर्थिक विकास मात्र आहे. आपण बाकीच्या गोष्टींच्या बाबतीत काय सक्षम आहे, शिक्षणाच्या बाबतीत सगळे चांगल्या प्रकारे शिकलेले आहेत, रोजगार आहे, दरडोई उत्पन्नही आहे थोडंफार, ठीक आहे. त्याच्यानंतर आरोग्याच्या सुविधा आहेत, हे याला म्हणायचं आर्थिक विकास, ठीक आहे. आर्थिक वृद्धी आपण पाहिली, आता आर्थिक विकास पण पाहिला. आता मानव विकास काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. काय बघायचं आहे, मानव विकास काय आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. काय आहे मानव विकासमध्ये, लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळेस आर्थिक विकास असतो त्यावेळेस आर्थिक वृद्धी त्याच्यामध्ये इन्क्लूड केली गेलेली असते. इथं आहे आर्थिक वृद्धी, ठीक आहे. परंतु इतरही काही गोष्टी असतात की ज्या आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागतात, घ्याव्या लागतात. जसं की दरडोई उत्पन्न महत्त्वपूर्ण आहे, रोजगार आणि दारिद्र्य निर्मूलन, ठीक आहे. या ठिकाणी लिहितो दारिद्र्य निर्मूलनाच्या, म्हणजे दारिद्र्याचं निर्मूलन झालेलं असतं त्या ठिकाणी, ठीक आहे. बऱ्या प्रमाणात, चांगल्या प्रमाणात निर्मूलन झालेलं असतं या ठिकाणी, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. ह्या 3 गोष्टी खूप फोकस आहे त्याच्यामध्ये, रोजगार, दरडोई उत्पन्न आणि दारिद्र्य निर्मूलन. हे जर झालेलं असेल तर त्याला आपण आर्थिक विकास म्हणायचं. हे सामाजिक विकास पण आपण त्याच्यामध्ये घेऊन टाकलं आर्थिक विकासामध्ये, ते इकडे मानव विकासामध्ये देखील आहे, ठीक आहे. आता मानव विकास म्हणजे काय आहे, आपल्याला माहिती आहे आर्थिक वृद्धी झाली म्हणजे काय सगळ्यात विकास झाला असं नाही.
त्या देशाची खरी संपत्ती कोण आहे, त्या माणसाच्या, आता आपण चंगूस माणसाचा जो कोणी कंजूस माणूस होता त्याचं आपण उदाहरण घेतलं होतं, त्याची खरी संपत्ती काय पैसा आहे का, अजिबात नाही, त्याच्या घरातली माणसं आहेत. पण हे जर त्या ठोकळायला समजत नसेल तर मग उपयोग काय आहे, बरोबर की नाही. म्हणून युनोने काय केलं त्या ठिकाणी, युनायटेड नेशन्सने, की जे काही तुमच्या राष्ट्राची खरी संपत्ती आहे ते तुमचे लोक आहेत. ते कोण आहेत, तुमचे लोक आहेत. तुमच्या घरामध्ये, तुमच्या देशामध्ये राहणारे जे लोक आहेत तीच तुमची खरी संपत्ती आहे. त्यांची जर काळजी घेत नसेल तर काय आग लावायची का तुमच्या त्या पैशाला, बरोबर आहे की नाही. म्हणून काय केलंय, मानव विकास अहवालामध्ये युनोने काय केलं, सगळ्यात पहिल्यांदा त्या ठिकाणी मानव विकास अहवालामध्ये खरी संपत्ती कुणाला मानलेलं आहे, तुमच्या देशातील लोक ही तुमची खरी संपत्ती आहे हे मानलेलं आहे. त्यांचा जर विकास होत असेल तर तो मानव विकास आहे असं मानलेलं आहे. चला, आता युनोने जे काही मानव विकासाचं सांगितलं किंवा लोक तुमची खरी संपत्ती आहे, ठीक आहे, पण विकास कशा पद्धतीने झाला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा आर्थिक अंगाने सुद्धा विकास झाला पाहिजे. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, पैसा नसेल तर माणूस काय होतो, हतबल होतो त्या ठिकाणी. म्हणजेच काय, आर्थिक विकास व्हायलाच पाहिजे, आर्थिक वाढ तुमची झालीच पाहिजे, काय त्याबद्दल वादच नाहीये. त्या ठिकाणी अजून काय पाहिजे, सामाजिक विकास सुद्धा व्हायला पाहिजे, सामाजिक विकास सुद्धा. आता तुम्ही म्हणता सामाजिक विकास ही काय संकल्पना आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, आपल्या इथं जाती धर्म पंथ बऱ्या प्रकारचे आहेत, ठीक आहे, पण सगळ्यांना समान संधी उपलब्ध होती का त्या ठिकाणी, नाही. मग त्या ठिकाणी सगळ्यांना समान संधी उपलब्ध होण्यासाठी थोडेफार त्यांना ह्युमन राईट्स आपल्याला द्यावे लागतील. म्हणजेच काय, मानवी हक्क द्यावे लागतील, मानवी हक्क द्यावे लागतील. नाही तर बहुसंख्याक काय करतील, अल्पसंख्याकांवरती अन्याय करतील, ठीक आहे. मानवी हक्क दिले पाहिजे, त्यांना महत्त्वपूर्ण आहेत. काही राजकीय स्वातंत्र्य देखील दिलं पाहिजे तरच एकत्र येतील, बरोबर की नाही. राजकीय स्वातंत्र्य देखील दिलं पाहिजे. राजकीय स्वातंत्र्य महत्त्वपूर्ण भाग आहे. राजकीय स्वातंत्र्य. स्वावलंबनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. स्वावलंबन, ठीक आहे. मानवी हक्क, राजकीय स्वातंत्र्य, स्वावलंबन इत्यादींसारख्या गोष्टी ज्या आहेत त्या उपलब्ध करून दिल्या पाहिजे त्यांना. कारण ह्या जर आपण उपलब्ध करून दिल्या नाहीत त्यांना तर काय होऊ शकतं, त्या ठिकाणी निकडीच्या चॉईसेस आहेत. काय आहेत, निकडीच्या चॉईसेस आहेत. ह्या जर आपण निकडीच्या चॉईसेस जर आपण त्यांना उपलब्ध करून दिल्या नाही तर विषय लक्षात घ्या मित्रांनो, त्या ठिकाणी त्यांचा विकास होऊ शकत नाही, मानव विकास होऊ शकत नाही, बरोबर ना. अडचणी, संधी प्रत्येकाला उपलब्ध होणार आहे का त्या ठिकाणी, नाही. म्हणजेच काय, ह्यांना काय म्हणतात, निकडीच्या म्हणजे इसेन्शियल नीड्स म्हणूयात आपण, काय अडचण नाही आहे, ठीक आहे. इसेन्शियल नीड्स आहेत त्या आपल्याला, ठीक आहे. मूलभूत अशा गरजा आहेत त्या आपल्या काय झाल्या पाहिजे, पूर्ण झाल्या पाहिजे. मानवी हक्क असेल तर आपण न्यायालयात जाऊ शकतो, ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो, डिरेक्टली आपण त्या ठिकाणी न्याय मागू शकतो आपल्यासाठी, बरोबर. म्हणजेच काय, त्या ठिकाणी संधीची जी समानता आहे ती संधीची समानता आली पाहिजे. याच्यासाठी काय करायचं आपल्याला, त्या ठिकाणी हक्क पाहिजे, मानवी हक्क पाहिजे, राजकीय स्वातंत्र्य पाहिजे, स्वावलंबन पाहिजे. म्हणजेच काय आहे, त्या निकडीच्या गरजा आहेत ह्या उपलब्ध झाल्या पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचे मूलभूत पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे जे की मानवी हक्काशी रिलेट करतात एकदम जवळच्या पद्धतीने. त्याचं काय आहे ते सांगतो आता. मानव विकासमध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो आरोग्य. काय आहे, आरोग्याच्या सुविधा. आता हे आरोग्य जे आहे ना ते चांगलं आयुर्मान, आरोग्याच्या सुविधा इत्यादी मार्फत ते मोजलं जात आहे. लक्षात येतं तुमच्या, चांगलं आयुर्मान पाहिजे, ठीक आहे. जास्तीत जास्त किती दिवस जगतात ते, काय आहे आरोग्यमान व्यवस्थित आहे का त्या देशाचं हे बघायचं आपल्याला. आरोग्यमान, ठीक आहे, चांगलं आरोग्यमान. दुसरं आहे काय, त्या ठिकाणी चांगलं राहणीमान, आपण म्हणूयात त्याला उच्च जीवनशैली किंवा चांगलं राहणीमान पण उच्च दर्जाचं पाहिजे ना आपलं राहणीमान, ठीक आहे. आता हे चांगलं राहणीमान कसं मोजणार तुम्ही, चांगलं राहणीमान मोजायची एक आपल्याकडे छोटीशी पद्धत आपली इथं भारतात वापरली जाते, महत्त्वपूर्ण आहे ती म्हणजे दरडोई उत्पन्न. किती दरडोई, प्रत्येकाला किती दरडोई उत्पन्न येते त्याच्यानुसार आपल्याला कळणार आहे की गडी राहतोय का नाही चांगला, ठीक आहे. गडी चांगला राहतोय की नाही दरडोई उत्पन्नावरती ठरतं. लक्षात ठेवा मित्रांनो, चांगले राहणीमान, दरडोई उत्पन्न, ठीक आहे. आणि पुढचं आहे ते महत्त्वपूर्ण आहे सगळ्यासाठी, शिक्षण. याच्यामध्ये काही शालेय वर्षे वगैरे पकडली जातात, ठीक आहे. किती तुम्ही 21 वर्षाचा किंवा 15 वर्षाचा काय होतं नेमकं, तो क्रायटेरिया काय आहे मी तुम्हाला पुढचा जो भाग येणार आहे त्यावेळेस मी तुम्हाला समजून सांगणार आहे, ठीक आहे. 25 वर्ष त्याच्या पुढचे धरले जातात, कधी धरले जातात, काय केलं जातं हे सगळं. आता फक्त आपल्याला काय व्हायचं, पॉईंट बघून घ्यायचे. मानव विकास म्हणजे नेमकं काय ते समजून घ्यायचं या ठिकाणी, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये काय काय होते, आरोग्याच्या सुविधा आहेत, चांगले राहणीमान आहे, शिक्षण आहे, शिक्षणाची सरासरी वर्षे पकडली जातात, अंदाजित वर्षे काहींची पकडली जातात, ठीक आहे. म्हणजे ह्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा तुमच्या देशामध्ये आहेत की नाही त्याच्यावरती ठरते तुमचा मानव विकास, ठीक आहे. मानव विकासाच्या जी मूलभूत संकल्पना आहे त्याचा पुढे आपण विस्तारितपणे परत एकदा पार्ट पाहणारच आहे. पुढच्या पार्टमध्ये आपल्याला तेच बघायचं आहे, ठीक आहे. तर इथपर्यंत तुम्हाला ह्या महत्त्वपूर्ण अशा संकल्पना आहे, होप की तुम्हाला समजल्या असतील. आर्थिक वृद्धी कशाला म्हणायचंय, आर्थिक विकास म्हणजे नेमकं काय आणि मानव विकास म्हणजे नेमकं काय महत्त्वपूर्ण आहे. याच्यावरती एक्झामला क्वेश्चन येत असतात आपल्याला, म्हणूनसाठी हा घेत आहे. आता आपल्या या ठिकाणी विकासाचे आर्थिक निर्देशक पाहायचे आहेत, ठीक आहे. विकासासाठी आवश्यक जे काही आर्थिक निर्देशक असतात ते आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत.
या ठिकाणी दिलेलं आहे राष्ट्रीय उत्पाद व उत्पन्न. आता राष्ट्रीय उत्पाद आणि उत्पादनेच्यामध्ये काय फरक असतो हे आपण याच्या आधी पाहिलेलं आहे. ज्यावेळेस आपण GVA संदर्भात संकल्पना पाहत होतो की GVA म्हणजे काय, ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन, याचा नेमका अर्थ काय होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बेसिक प्राईस, मार्केट प्राईस आणि फॅक्टर कॉस्ट यांचं जे आपण काही एक रिलेशन पाहिलं होतं, त्या रिलेशनमध्ये आपल्याला ही कन्सेप्ट त्या ठिकाणी आली होती, उत्पाद आणि उत्पादन. मग उत्पाद कशाला म्हणायचं, उत्पादन कशाला म्हणायचं, याच्या आधी हा पार्ट आपला झालेला आहे. ठीक आहे. आता फक्त या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की राष्ट्रीय उत्पाद आणि उत्पन्न यांचं जे काय मोजमाप आहे त्याचं विकासाचं ते आर्थिक निर्देशक आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, तुमच्या राष्ट्राचं उत्पन्न किती आहे, राष्ट्रीय उत्पन्न किती आहे थोडक्यात. ठीक आहे. GDPच्या स्वरूपात आपण मोजत असतो. या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं मित्रांनो, इथं राष्ट्रीय उत्पाद व राष्ट्रीय उत्पन्न असं का दिलेलं आहे, उत्पाद आणि उत्पन्न वेगवेगळं का केलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला माहित आहे प्राथमिक क्षेत्र असेल त्या ठिकाणी काहीतरी गोष्ट शेतकरी काय करतोय, त्या ठिकाणी काही ना काहीतरी प्रोडक्शन काढतोय. म्हणजेच काय, समजा ऊसाचं उत्पादन काढतोय. ठीक आहे. शेतीमधून ऊसाचं उत्पन्न काढतोय, उत्पादन काढतोय. बरोबर. म्हणजे काहीतरी एक त्या ठिकाणी वस्तू आहे की जी प्रोडक्ट त्या ठिकाणी प्रोडक्ट होती किंवा प्रोड्यूस होती. ठीक आहे. बरोबर की नाही, प्रोडक्ट आहे काहीतरी. ऊस हे एक प्रोडक्ट आहे. बरोबर. त्याचप्रमाणे कारखान्यामध्ये ऊस गेल्यानंतर बाहेर काय येणार आहे, आपल्याला साखर भेटणार आहे त्याच्यापासून. बरोबर की नाही. म्हणजेच काय, त्या ठिकाणी साखर हे एक प्रोडक्ट आहे. बरोबर, प्रोडक्ट आहे. आता ज्यावेळेस सरकार त्या ठिकाणी जी आपली सिस्टम असेल ती राष्ट्रीय उत्पन्न मोजत असते, त्यावेळेस हे जे उत्पादन असतं, वस्तूंचं जे उत्पादन असतं त्याचं अंतिम मूल्य मोजलं जातं. बाजारभावातील जे काय अंतिम मूल्य असेल ते मोजलं जातं. बरोबर की नाही. मग मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा, जर वस्तू असेल तर तिथं बाजारभावातील मूल्य आपल्याला मोजता येते. परंतु जर समजा बँकेसारखी एखादी सर्व्हिस असेल, सेवा असेल, त्याच्यामध्ये कुठं काही प्रोडक्शन असतंय का, काहीच नसतंय. कोणत्याही प्रकारचा माल बँकेत तयार होतो का, अजिबात नाही. आपण फक्त एक उदाहरण म्हणून बँकेचं उदाहरण या ठिकाणी घेतलेलं आहे. ठीक आहे. त्या ठिकाणी बँकेमध्ये आपण गेल्यानंतर त्या ठिकाणी व्यवहार चालतोय. बरोबर की नाही, व्यवहार चालतोय. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं प्रोडक्शन होत नाहीये, कोणत्याही वस्तूचं प्रोडक्शन बँकेत होत नाहीये. मग कसं ठरवणार की त्या संस्थेला कशा पद्धतीने उत्पन्न भेटते. मग सेवा जर असेल तर लक्षात घ्या मित्रांनो, ती जी संस्था जी सेवा देते ना, त्या संस्थेच्या मालकाला किती उत्पन्न भेटते किंवा त्या संस्थेला किती उत्पन्न भेटते ते आपण ऍड करायचं राष्ट्रीय उत्पन्नामध्ये. म्हणजे आपल्याला काय होणार आहे, वस्तू आणि सेवा या दोन्हीचं पण उत्पन्न त्या ठिकाणी मिळणार आहे. तर हे जे आहे ते राष्ट्रीय उत्पाद किंवा उत्पन्न हे आर्थिक विकासाचे निर्देशक आहे. बरोबर ना. राष्ट्रीय उत्पाद किंवा राष्ट्रीय उत्पन्न जर जास्त असेल तर विकास जास्त होऊ शकतो. बरोबर की नाही. कमी असेल तर कमी विकास होऊ शकतो. त्या ठिकाणी मी मगाशी सांगितलं तुम्हाला, चलन असेल तर सगळं काही शक्य आहे, चलनच नसेल तर, चलन जर नसेल ना आपल्या हातात तर मग काही होऊ शकत नाही. समाजात झिरो किंमत असते त्याला. ठीक आहे. चला आता हे दरडोई उत्पन्न खूप सोपी कन्सेप्ट आहे. अजिबात त्याला काही रागून जायचं नाही, चिडून जायचं नाही. नाही समजली तर काय करायचं, सोपं आहे. त्याची फोड करायची. काय आहे दर म्हणजे काय, प्रत्येक. बरोबर की नाही, प्रत्येक. डोई म्हणजे काय, डोकं. ठीक आहे. येतं ना लक्षात. प्रत्येक डोक्यामागचं उत्पन्न, विषय खतम. कळलं का तुम्हाला. दरडोई उत्पन्न, प्रत्येक डोक्यामागं किती उत्पन्न ते. आता उदाहरण द्यायचं झालं तर मग अशी आपण उदाहरण पाहिलं होतं, आपल्या चुलत्याचं उदाहरण पाहिलं होतं. चिंगूट होता आपला चुलता. बरोबर की नाही. पैसे देत नव्हता, 10-12 लाख रुपये येत होते त्याच्याकडे वर्षाला. परंतु वितरण कसं होतं, असमान होतं. स्वतःच्याच उराशी गुंडाळून ठेवायचं. बरोबर की नाही. पोरगं तिकडे फाटकं बनेल घालतं, त्याला पैसा द्यायना, बायकोला पैसे द्याना, फुटका मणी तिच्या अंगावर घालणं. बरोबर की नाही. म्हणजेच काय, या ठिकाणी संपत्तीचं विषम वितरण आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, एकाकडे संपत्ती त्या ठिकाणी गेलेली. आता लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी काय सांगितलं मी, दरडोई उत्पन्न. आपलं दरडोई उत्पन्न सांगायचं आहे. आता आपण जर ते त्याने जे काही चुलत्याने कमवले आपल्या, किती आहे त्याचं उत्पन्न, 12 लाख रुपये उत्पन्न आहे. बरोबर की नाही. मग अशी आपण पाहिलं होतं उदाहरणामध्ये 12 लाख रुपये उत्पन्न आहे, वर्षाला 12 लाख कमवतोय तो. आता हे जर दरडोई उत्पन्न जर आपण काढायचं ठरवलं, त्याच्या घरातले माणसं मोजावं लागतं आपल्याला. किती माणसं त्याच्या घरामध्ये, एक मुलगी, एक मुलगा आहे, बायको आहे, तो आहे. बरोबर, 4 जण आहेत. मग आता ह्या 12 लाखाचा जरच्या 4 जणांनी जर भागलं तर आपल्याला काय भेटणार आहे, प्रत्येकाला किती वाट्याला येतील हे आपल्याला भेटणार आहे. म्हणजे 4 त्रिक 12, 3 लाख रुपये काय होणार आहे, प्रत्येकाच्या वाट्याला येणार आहे. 3 चौक 12. बरोबर की नाही. म्हणजे 12 लाखाचं विभाजन जर केलं त्या चौघांमध्ये तर प्रत्येकाच्या वाट्याला किती येणार आहे, 3 लाख रुपये येणार आहे. याला दरडोई उत्पन्न म्हणायचं. काय म्हणायचंय, दरडोई उत्पन्न म्हणायचं. आता याच्याच माध्यमातून आपण समजून घेणार आहे की दरडोई उत्पन्नाचे फायदे तोटे कसे असतात ते. बघा आता लक्षात घ्या, हे तुम्हाला समजलं. एकूण जे काही त्याचं राष्ट्रीय उत्पन्न आहे ते भागिले त्याच्या घरातली एकूण लोकसंख्या, ह्याच्यानुसार आपण काढलं. सेम भारताचं तसंच आहे किंवा आपल्या देशाचं तसंच आहे. राष्ट्रीय उत्पन्न काढताना काय करायचं, एकूण राष्ट्रीय उत्पन्न काय असेल ते भारताचं, ठीक आहे, भागिले काय करायचं, त्याला आपली लोकसंख्या भागिले करायची. काय करायचे, लोकसंख्या भागिले करायचे. एकूण राष्ट्राचं उत्पन्न काय आहे आपल्या, ते उत्पन्न आपण काढायचं त्या ठिकाणी आणि नंतर त्याला काय करायचंय, राष्ट्रीय उत्पन्न भागिले एकूण लोकसंख्या. येतं ना लक्षात तुमच्या. सोपं आहे. ठीक आहे. आता दरडोई उत्पन्न तुम्हाला समजलं कसं काढायचं.
भाऊ तुझ्या घरामध्ये किती उत्पन्न आहे सगळं त्याला भागिले तुझ्या घरातले एकूण लोक किती आहेत ते संपला विषय. आलं लक्षात. आता लक्षात ठेवा मित्रांनो, आपण मग असेच उदाहरण पाहिलेलं आहे की घरामध्ये सगळं काही एकाकडेच आहे, बाकीच्यांकडे काय आहे का? काहीच नाही ना. म्हणजेच काय, दरडोई उत्पन्नानुसार जर आपण निकष काढायला गेलो तर कुठंतरी आपल्याला असं दिसतंय की संपत्तीचं असमान वितरण झालेलं आहे. बरोबर. म्हणजे दरडोई उत्पन्न हा एक केवळ ढोबळमानाचा सरासरी आपण म्हणू शकतो त्याला, परंतु त्याच्या अनुषंगाने बाकीचं सगळं काही मोजलं जात असते. बरोबर. परंतु तो ॲक्युरसी दाखवत नाही आपल्या या ठिकाणी. कारण का? संपत्तीचं असमान वितरण आहे. संपत्तीचं भारतामध्ये काय असमान वितरण आहे. त्याच्यामुळे दरडोई उत्पन्न जे आहे ते प्रत्येकाच्या वाट्याला तेवढं येईलच असं नाही. ते फक्त एक काय आहे, आपण एक निर्देशक म्हणून त्याचा वापर केलेला आहे. ठीक आहे, एक निर्देशक म्हणून वापर करतोय. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या. दरडोई उत्पन्न म्हणजे काय समजलं तुम्हाला? राष्ट्रीय उत्पन्न भागिले लोकसंख्या. म्हणजे प्रत्येकाच्या तर अख्खं जी संपत्ती आहे ती जर आपण जर अख्ख्या भारताची संपत्ती जर प्रत्येकाला वाटून दिली तर प्रत्येकाच्या वाट्याला किती पैसे येतील याचाच अर्थ दरडोई उत्पन्न किती आहे. कळलं तुम्हाला? सोपं आहे, एवढंच लक्षात ठेवा. जास्त खोलात गेलं तर गोंधळ होईल तुमचा. दरडोई उत्पन्न झालं तुमचं, पुढे जायचं आपल्याला. आता काय आहे? उत्पन्न व संपत्तीची असमानता किंवा विषमता. खूप महत्त्वाचा घटक आहे हा, खूप महत्त्वाचा घटक आहे. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं आपल्या भारतामध्ये संपत्तीचं असमान वितरण आहे. म्हणजे काय आहे तर 90% लोकांकडे फक्त देशाची 10% संपत्ती आहे. बरोबर की नाही? 90% जी लोकसंख्या आहे आपली त्यांच्याकडे फक्त 10% संपत्ती आहे. मग उरलेली 90% संपत्ती कुणाकडे? ती 10% लोकांकडे. येतं ना लक्षात? गणित लक्षात येतं ना तुमच्या? हे अंबानी बिंबानी सारखे लोक जे आहेत ना आपले उद्योगपती वगैरे, यांच्याकडे भरपूर प्रमाणात संपत्ती आहे. म्हणजेच काय, असे 10% लोक आहेत की ज्यांच्याकडं भारताची एकूण 90% संपत्ती आहे. 90% संपत्ती आहे. ही लोक आहेत इथली. ठीक आहे, 10% लोकांकडे 90% संपत्ती आहे. बरोबर. मग उरलेली किती आहेत? आता लोक किती उरल्यात? 90% लोक उरल्यात आपल्यासारखी मीडियम लेवलची किंवा गरीब लेवलची. ठीक आहे, त्यांच्याकडे किती आहे? फक्त देशाची 10% संपत्ती आहे. किती? 10% संपत्ती आहे. 10% संपत्ती आहे. ठीक आहे, महत्वपूर्ण आहे, महत्वपूर्ण आहे. उत्पन्न व संपत्तीची असमानता आहे. या ठिकाणी विषमता आहे, विषमता आहे. दिसतं ना तुम्हाला? सरळ सरळ बऱ्याच ठिकाणी वाचलं असेल तुम्ही की एकूण आपल्या भारताचा जर विचार केला तर त्या ठिकाणी 90% जनता अशी आहे की जिच्याकडं खायला मागे. बरोबर. आणि 10% अशी जनता आहे की तिच्याकडं भरपूर प्रमाणामध्ये पैसा आहे. असमानता आहे, विषम. म्हणजे जी काही संपत्ती आहे भारताची ती असमानतेवरती किंवा विभाजलेली आहे, किंवा आपण म्हणू शकतो की त्याच्यामध्ये विषमता आहे. हे लक्षात आलं तुमच्या? चला आता हे मोजायचं कसं? मोजायचं कसं? काढायचं कसं आहे महत्त्वपूर्ण आहे ना. काढायचं कसं? पेपरला विचारलं जातंय लॉरेन्झ वक्ररेषा म्हणजे काय, गिनी गुणांक म्हणजे काय. ठीक आहे, बघून घेऊयात लगेच. लॉरेन्झ वक्ररेषा व गिनी गुणांक म्हणजे काय. मित्रांनो लक्षात ठेवा, हे काय केलं जातं याच्यानुसार, हे जे आत्ता मी तुम्हाला सांगितलं ना, 10% लोकांकडे 90% संपत्ती आहे आणि 90% लोकांकडे 10% संपत्ती आहे. बरोबर. हे कशावरनं काढलं? कशावरनं काढलं? ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवा, ही लॉरेन्झ वक्ररेषा जी आहे ना ती मॅक्सो लॉरेन्झ यांनी आखलेली आहे. आपल्याला त्याच्यातून समजून घ्यायचं आहे कशा पद्धतीने काढायचं आहे. आता आपण एक्स आणि वाय असे समजा दोन अक्ष आहेत या ठिकाणी. ठीक आहे, जे समोर तुम्हाला दिसत आहे. आलेख सगळ्यांनी बघितला असेल. सोपं आहे, जास्त काही तुम्हाला उलट समजून सांगण्याच्या दृष्टिकोनातून मी हे काढलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे, अवघड करून सांगायचं नाही मला, तुम्हाला सोपं करून सांगायचं. आलेखाच्या माध्यमातून तुम्हाला नेहमी सोप्या पद्धतीने समजेल की कशी विषमता कशी आखली जाते, कशी काढली जाते. ठीक आहे, आता समजा हे आडवं जे दिसतं ना तुम्हाला ते आपल्या भारताची लोकसंख्या असं गृहीत धरा. काय आहे? लोकसंख्या आहे, लोकसंख्या आहे. ठीक आहे, चला. आणि हे उभं जे दिसतं ते काय आहे? आपल्या राष्ट्राची संपत्ती आहे. काय आहे? संपत्ती आहे, संपत्ती आहे. चला, इथं सोन्याने भरलेल्या बॅग आहे. ठीक आहे, ही एक बॅग, इथं वरती अजून एक बॅग. ठीक आहे, अजून एक बॅग. ठीक आहे, कळतं ना? सोन्याने भरलेल्या बॅग. इमॅजिन करायचं आहे आपल्याला, फक्त संकल्पना लक्षात घ्यायची. ठीक आहे, जसं जसं वर जाल तसं तसं किंमत वाढत जाते, लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे, म्हणजेच काय? संपत्ती आहे, संपत्ती आहे. किती संपत्ती बघा इथं, समजा 10, 20 हे टक्क्यामध्ये संपत्ती दिली बरं का. आता मी इथं 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100. ठीक आहे, येतं लक्षात तुमच्या? ही संपत्ती आहे. 10% संपत्ती, 20% संपत्ती, 30% संपत्ती, 40% संपत्ती. समजतंय ना? सोपं आहे, सोपं आहे. आता इथं आपण लोकसंख्या काढूया. ठीक आहे, ही सुद्धा आपल्याला कशी घ्यायची? ही संपत्ती जशी टक्क्यांमध्ये घेतली ना आपण, माफ करा, ही संपत्ती जशी टक्क्यांमध्ये घेतली ना आपण, लोकसंख्या सुद्धा आपल्याला काय करायचं आहे? टक्क्यांमध्ये घ्यायचं, टक्क्यांमध्ये घ्यायचं. म्हणजे आपल्याला काय होणार आहे? समजायला सोपं होणार आहे. काय होणार आहे? समजायला सोपं होणार आहे त्या ठिकाणी. चला, 10% लोक, 20% लोक, 30% लोक, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि इथं 100. ठीक आहे, आपण पूर्णपणे काढून घेऊया. ठीक आहे, ही रेषेला तुमच्या लक्षात येईन आता की संपत्तीचं असमान वितरण कसं मोजलं जातं किंवा कसं काढलं जातं. आता हे जे इथनं मधून 45 डिग्रीवरती जो काही बाण असेल ना तो
तो आपला आदर्श आहे, आदर्श रेषा आहे. काय आहे? आदर्श रेषा आहे. का आदर्श म्हणायचं एका मिनिटात सांगतो तुम्हाला, लगेच समजून जाईल तुम्हाला. अशा पद्धतीने मी 45 डिग्रीवरती एक रेष काढलेली आहे. काय समजलं? 45 डिग्रीवरती एक रेष काढली आहे. ठीक आहे. 45चा अँगल आहे त्याच्यामध्ये. ही रेष आदर्श रेषा मानली जाते. का आदर्श रेषा मानली जाते? हे बघा, इथनं 10% लोक आली, इथं इथपर्यंत आली, बरोबर 10% काय आहे या ठिकाणी? संपत्ती त्यांच्याकडे 10% लोकांकडे 10% आहे. 20% लोकांकडे 20% संपत्ती आहे. 30% लोकांकडे 30% संपत्ती आहे. बरोबर की नाही? म्हणजे ही जी 45 डिग्रीची जी रेषा आहे ना, ती बरोबर वितरण दर्शवते, बरोबर वितरण दर्शवते. संपत्तीचं एकदम समान वितरण होतं या ठिकाणी. बरोबर, 10% लोकांकडे 10% संपत्ती, 20% लोकांकडे 20% संपत्ती, 30% लोकांकडे 30% संपत्ती. म्हणजे काय? समसमानता दर्शवते, समसमानता दर्शवते. बरोबर, संपत्तीचं वितरण जे आहे ते समसमान करते. 100% लोकांकडे 100% संपत्ती शेवटला जाईपर्यंत. बरोबर, म्हणजे ही जी 45ची जी रेषा आहे अँगलनी काढलेली, ती आपली काय आहे? आदर्श रेषा आहे. अशी रेषा असायला हवी प्रत्येकाची, प्रत्येक देशाची. बरोबर, आदर्श रेषा आपण त्याला म्हणूया, आदर्श रेषा. ठीक आहे. आज रेष काढायला जमली म्हणजे बरोबर. हां, आदर्श रेषा काय आहे? आदर्श रेषा, आदर्श रेषा महत्वपूर्ण आहे. 45 अँगलची रेषा आहे बघा. ही कळते ना? आदर्श रेषा का म्हणायचंय? 10ला 10, 20ला 20, 30ला 30, म्हणजे काय? बरोबर देते. ही रेषा सगळ्यांना समान वितरण करते संपत्तीचं. आता मित्रांनो लक्षात ठेवा, भारताची जी रेषा आहे ती कशा पद्धतीची आहे बघा. आता आपली रेषा अशी सरळ जात नाही ना 45 अँगलमध्ये, ती अशी जाते बघा, अशी येते, अशी जाते. कळलं का तुम्हाला? अशी होऊन अशी जाते. म्हणजे काय? 10% लोकांकडं 5% संपत्ती, 20% लोकांकडे 7%, 30% 10%. ठीक आहे. म्हणजे 40% लोकांकडे 10%, 50% लोकांकडे असं थोडं. म्हणजे काय होते तुम्हाला लक्षात घ्या तुम्ही. ठीक आहे. या ठिकाणी काय होतंय? जे काही लोकसंख्या आहे ती वाढत जाते, परंतु त्या प्रमाणात रेष सरळ वरती जात नाहीये. म्हणजे काय होते? संपत्तीचं असमान वितरण आहे, असमान वितरण आहे. 90% येईपर्यंत काय होतं या ठिकाणी? आपण म्हणूयात की 20 ते 25 किंवा 10%च आहे. आपल्या भारताचं 10%च आहे. फक्त इथं समजून सांगण्यासाठी तुम्हाला मी इथं ग्राफ काढलेला आहे. ठीक आहे. म्हणजे कमी आहे. ही रेष कुठं जायला पाहिजे? नाशी इकडं, इथं भेटायला पाहिजे. बरोबर की नाही? परंतु ती भेटते का? नाही भेटत आहे, नाही भेटत आहे. ठीक आहे. म्हणजेच काय होतं या ठिकाणी? आता समजलं असेल तुम्हाला मला काय सांगायचं, परत एकदा समजून सांगलं. राडा झाला आता इथं. गिनी गुणांक काय आहे ते आपल्याला पाहायचं. ठीक आहे. आता ही 45 अँगलची आपली ही रेषा, जी की काय होत आहे? आदर्श रेषा म्हणतो आपण त्याला. आदर्श रेषा आहे, आदर्श रेषा. ठीक आहे. या ठिकाणी काय आहे? संपत्ती आपली. या ठिकाणी काय आहे? लोकसंख्या आहे, लोकसंख्या आहे. मित्रांनो आपल्या देशाची आदर्श, आपल्या देशाची जी काही लॉरेन्झ वक्ररेषा आहे ती कशी आहे? अशा पद्धतीची. ठीक आहे. ही अशी, हे आपलं इकडचं अक्ष, ही तिकडे जाऊन भेटते. बरोबर, म्हणजे हा जो गॅप आहे ना, हा गॅप जितका जास्त तितकं काय आहे या ठिकाणी? संपत्तीचं वितरण पण विषम प्रकारचं आहे, विषम प्रकारचं आहे. बरोबर. आता हे लक्षात ठेवा मित्रांनो, हा जो काही पार्ट आहे त्याला आपण म्हणायचं एक्स. काय म्हणायचं आहे? एक्स. आणि इथून जर आपण एक लंब टाकला या खालच्या रेषेवरती, तर हा एक त्रिकोण तयार होते. बरोबर की नाही? हा या प्रकारचा एक त्रिकोण तयार होतोय. लक्षात ठेवा मित्रांनो, त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आता आपल्याला. ठीक आहे. मग कसं काढायचंय? एक्स काढायचा पहिल्यांदा, याचं क्षेत्रफळ काढायचं पहिल्यांदा, भागिले हा जो वाय आहे तो, म्हणजे एक्स प्लस वाय यांचा एरिया. ठीक आहे. एक्सचा एरिया भागिले एक्स प्लस वायचा एरिया, यालाच म्हणतात गिनी गुणांक. लॉरेन्झ वक्ररेषेचं गणितीय रूपांतर म्हणजे गिनी गुणांक आहे. लक्षात ठेवायचं. काय? गिनी गुणांक. काय होते गिनी गुणांकामुळे? गिनी गुणांकामुळे आपल्याला काय होतंय? संपत्तीचं जे काही वितरण आहे ते कसं झालेलं आहे ते आपल्याला त्या ठिकाणी समजत आहे. विषमता संपत्तीतील, संपत्तीच्या वितरणातील विषमता आपल्याला गिनी गुणांकामुळे समजते. लक्षात घ्या मित्रांनो. ठीक आहे. गिनी गुणांक, जितका गिनी गुणांक जास्त तितकी विषमता जास्त. ठीक आहे. एवढंच लक्षात ठेवायचं. गिनी गुणांक जितका जास्त तितकी काय आहे? आपली जी काही विषमता आहे ती जास्त आहे. म्हणजे काय? संपत्तीचं वितरण जे आहे विषमतेमध्ये असते ते जास्त आहे. ठीक आहे. हा जो एरिया आहे ना, हा एरिया कमी असायला पाहिजे. ज्या वेळेस ही रेष ह्या रेषेला जाऊन चिटकल का, त्यावेळेस समजायचं संपत्तीमध्ये समान वितरण झाले सगळ्यांना. ठीक आहे. येते ना तुमच्या लक्षामध्ये? हे गिनी गुणांकन, लॉरेन्झ वक्ररेषा, ह्याच्यावरती प्रश्न विचारले जातात बरं का मित्रांनो. म्हणून एवढं सगळा कसा कोरडा करतो मी. ठीक आहे. पाहून घ्यायचं आपल्याला. चला, ते समजला तुम्हाला. आता मागचा अजून एक पॉईंट राहिलेला आहे या ठिकाणी.
दारिद्र्याचा स्तर काय राहिलेला आहे, दारिद्र्याचा स्तर. दारिद्र्याचा स्तर आपण मोजतो बरोबर. दारिद्र्यामुळे सुद्धा आपल्याला समजते की विकास झालेला आहे की नाही. आर्थिक निकष येते, एक प्रकारचा आर्थिक निर्देशक आहे, आपल्याला समजते की विकास कशा पद्धतीचा झालेला आहे. त्या देशामध्ये जर अत्यंत दारिद्र्यपणा असेल तर त्या देशाचा विकास झाला असं आपल्याला म्हणता येणार आहे का, अजिबात नाही बरोबर की नाही. परंतु भारतामध्ये कसं आहे, आता सगळे सिच्युएशन सगळ्यांना माहिती आहे भारतामध्ये काय चाललेलं आहे. सध्या किती पर्सेंटेज दारिद्र्य आहे, 20-22% 25% दारिद्र्य असते आपल्या इथं. कुणी समिती आली की त्यांच्यामध्ये फरक होत असतो, खालीवर आकडेवारी होत असते. परंतु 20 ते 22% आपल्या भारतामध्ये सुद्धा काय दारिद्र्य. मग आपल्या देशात एवढं प्रमाणात दारिद्र्य, 100पैकी 22 लोक जर उपाशी मरत असतील, दारिद्र्यात जगत असतील, तर भारत काय विकसित देश आहे का, नाही, विकसनशील देश आहे बरोबर की नाही. हे कशामुळे समजते आपल्याला, दारिद्र्यामुळे समजते. दारिद्र्याचं प्रमाण किती आहे त्याच्यामुळे समजते. म्हणजेच काय, हे जे काय विकासाचा निर्देशक आहे ना, आर्थिक निर्देशक, ते दारिद्र्याचा स्तर हे एक आहे समजते आपल्याला, आहे की नाही. दारिद्र्य जर त्या देशामध्ये असेल तर देश विकसित आहे का नाही ते समजते. म्हणजेच काय, विकासाचा आर्थिक निर्देशक आहे ते दारिद्र्य हे समजलं. चला पुढे जायचं आता आपल्याला, हे समजलं आपल्याला. पुढचं आता विकासाचे सामाजिक निर्देशक आपल्याला पाहिजे. आता आपण आर्थिक निर्देशक पाहून घेतले याच्या पाठीमागचे, आता सामाजिक अँगल चेक करायचं आहे आपल्याला. हे जे काय आहे का, हे सगळं व्यवस्थित असेल तर समजायचं की विकास सामाजिक पद्धतीने त्या देशामध्ये झालेला आहे. ठीक आहे, चला पाहूयात आता काय शिक्षण विषयक निर्देशक. काय आहे, शिक्षण विषयक निर्देशक. मित्रांनो लक्षात ठेवा, शिक्षण विषयक निर्देशक म्हणजे काय, साक्षरता वगैरे पाहिजे आपल्याला त्या ठिकाणी, महिलांचं प्रमाण पाहिजे ह्याच्या शिक्षणामध्ये. त्याच्यानंतर काय आहे अजून दुसरी गोष्ट म्हणजे जे काही पटसंख्या असते, पटसंख्या आपल्याला माहिती आहे ना, मुलं किती हजर राहतात, मुली किती हजर राहतात शाळेमध्ये. ठीक आहे, त्यांची जे काही पटसंख्या आहे, निव्वळ पटसंख्या आहे ती मोजली जाते. एक निर्देशक आहे, निर्देशक. त्याच्यातून एक समजते आपल्याला की शिक्षण किती प्रमाणात होते त्या देशामध्ये बरोबर की नाही. म्हणून शिक्षण विषयक निर्देशकमध्ये काय ते पटसंख्या वगैरे, साक्षरता वगैरे हे जे घटक आहेत त्याच्या आधारे ते मोजले जाते आणि त्याच्या आधारे आपल्याला समजते की तो देश विकसित आहे की नाही बरोबर की नाही. म्हणजेच काय, भारत समजा विकसित आहे का नाही आहे, मग त्याच्यातून आपल्याला कळते व की 73% 74% लोक फक्त साक्षर आहेत, बाकीचे निरक्षर आहेत. मग कशाचा विकसित देश आपला भारत बरोबर की नाही. विकसित देश असेल तर त्या ठिकाणी साक्षरता सुद्धा चांगली पाहिजे बरोबर की नाही. म्हणून ते महत्त्वाचं आहे या ठिकाणी शिक्षण विषयक निर्देशांक. त्याच्यातून आपलं समजतंय की आपला सामाजिक विकासाचा अँगल समजतोय त्या देशाचा. ठीक आहे, महत्त्वपूर्ण आहे. दुसरा आहे आरोग्य विषयक निर्देशक. खूप महत्त्वपूर्ण आहे आरोग्य विषयक निर्देशक. कसा मोजला जातो, याच्यामध्ये 3 ते 4 पॉईंट आहेत, खूप महत्त्वपूर्ण पॉईंट आहेत, एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये होऊ शकतात. चला पहिला पॉईंट आपल्याला काय घ्यायचा, आता मी या ठिकाणी हे जे आहे आरोग्यविषयक निर्देशक याचं या ठिकाणी आपण विस्तारितपणे रूप पाहणार आहे. पहिलं आहे काय, नवजात मृत्यूदरपासून आपण सुरुवात करूया. ठीक आहे, नवजात मृत्यूदर. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं काय आहे, दुसरं आहे शिशु मृत्यूदर. काय आहे, शिशु मृत्यूदर. याला अर्भक मृत्यूदर असं देखील म्हणतात बरं का. हां, नवजात मृत्यूदर, शिशु मृत्यूदर, बाल मृत्यूदर. काय आहे, बाल मृत्यूदर. चौथं काय आहे, माता मृत्यूदर. काय आहे, माता मृत्यूदर. हे आरोग्यविषयक निर्देशक आहेत, आरोग्यविषयक निर्देशक आहेत. आरोग्य व्यवस्थित आहे का नाही त्या देशाचं हे मोजायचं कसं, मग त्याच्यासाठी हे निर्देशक आहेत. ठीक आहे, काय निर्देशक आहेत, नवजात मृत्यूदर. काय आहे नवजात मृत्यूदर, त्या ठिकाणी जर एका वर्षामध्ये मोजलं जातं. ठीक आहे, एका वर्षामध्ये जे काही 1000 बालकं जन्माला आलेली असतील, किती, 1000 बालकं जन्माला आलेली आहे. ठीक आहे, परंतु त्यातली काही बालकं अशी असतात जे 28 दिवसांच्या आत मृत्यू पावतात, त्यांचं प्रमाण काढायचं आपल्या ठिकाणी. ठीक आहे, 1000 बालकं जन्माला येतात ते बरोबर, त्याच्यातले 1000 बालकांमधले जर आपण 28 दिवसांच्या आतले जर मोजले असे की जे मृत्यू पावलेले आहेत, तर आपल्याला त्या ठिकाणी काय भेटणार आहे, नवजात मृत्यूदर भेटणार आहे 28 दिवस. मित्रांनो लक्षात ठेवा, 28 दिवसांच्या आत. ठीक आहे, 28 दिवसांच्या आत जर मृत्यू होत असेल त्या बालकाचा, नवजात बालकाचा, तर त्याला नवजात मृत्यूदर आपल्याला त्या ठिकाणी म्हणायचं. चला पुढचं पाहू, शिशु मृत्यूदर. काय म्हणायचं, शिशु मृत्यूदर. कशाला म्हणायचं शिशु मृत्यूदर, जर आता मृत्यूदर त्या बालकांचा 1000 एका वर्षामध्ये 1000 बालकांचा जर जन्म होत असेल तर त्याच्या मागं एका वर्षाच्या आत जे काही मृत्यूचं प्रमाण आहे बालकांचं, त्याला काय म्हणायचं आपल्याला त्या ठिकाणी शिशु मृत्यूदर म्हणायचं. काय म्हणायचं, शिशु मृत्यूदर. कळते ना तुम्हाला, एका वर्षामध्ये 1000 बालकं जन्मत असतील
त्या बालकांमागे एका वर्षाचे वय असतानाचे म्हणजे एका वर्षाच्या वयाच्या आतील जे बालकं मरतील का त्यांना काय करायचे शिशुमृत्यू दरमध्ये मोजायचे. म्हणजे ह्यांचं किती 1 वर्षांपर्यंत याची व्हॅलिडिटी आहे. ठीक आहे 1 वर्षांपर्यंत बघायचं आपल्याला जगतंय का बालक. मेलमध्येच तर मग काय करायचं त्या ठिकाणी शिशुमृत्यू दरमधून त्याला आपण स्थान द्यायचं. चला पुढचं काय आहे बालमृत्यू दर. काय आहे बालमृत्यू दर. आता ह्यांचं कसं लक्षात ठेवणार 5 वर्षे वयाच्या आतील बालकं. कोणती 5 वर्षे वयाच्या आतील बालकं. ठीक आहे 1000 बालकांच्या पाठीमागं किती त्यातले मृत्यू पावतात आहे ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. मग त्याच्यातनं आपल्याला समजणार आहे की बालमृत्यू काय आहे. किती 5 वर्षे वय. ठीक आहे 5 वर्षे वयाच्या आतील बालकं किती मरतात आहे. ठीक आहे त्याच्यानुसार बालमृत्यू दर ठरत असतो. लक्षात ठेवा मित्रांनो एक परीक्षेला विचारलं जातं बालमृत्यू दरासाठी 5 वर्षाचं क्रायटेरिया म्हणजे 5 वर्षाच्या आतील जर वारले तर त्यांना आपण काय म्हणायचं बालमृत्यू दरमध्ये गणायचं आपल्याला. ठीक आहे 1000च्या पाठीमागं 1 वर्षातील. ठीक आहे इथं सुद्धा काय आहे शिशुमृत्यू दर 1 वर्षाच्या वय असेल त्या बालकाचं त्याच्या आतले. ठीक आहे जे कोणी मृत्यू पावतील त्यांचं काय येईल शिशुमृत्यू दर. 28 दिवसांच्या आत जर जन्मल्यानंतर जर मृत्यू पावलं ते बाळ तर त्याला काय म्हणायचं आहे नवजात मृत्यू दर. येतं लक्षात तुमच्या सोपं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट आहे माता मृत्यू दर. काय आहे माता मृत्यू दर. कसं मोजायचं माता मृत्यू दर. एका वर्षामध्ये 1,00,000 जन्मांपाठीमागं 1,00,000 जन्म झाले पाहिजे. म्हणजे काय 1,00,000 मातांनी त्या वर्षी काय केलं पाहिजे जन्म दिला पाहिजे बालकांना. त्यांच्यापैकी या 1,00,000 मातांपैकी किती मृत्यू पावतात त्या वर्षामध्ये त्याला म्हणायचं आपल्याला काय माता मृत्यू दर. आता हा कसा मोजला जातोय 1,00,000 मातांपाठीमागं मोजला जातोय. 1,00,000 जन्म देणाऱ्या माता. ठीक आहे त्यांच्या पाठीमागं मोजला जातोय हा 1,00,000 मातांपाठीमागं एका वर्षामध्ये. ठीक आहे काय माता मृत्यू दर. माता मृत्यू दर महत्त्वपूर्ण आहे कारण याचाच क्रायटेरिया असा आहे जो 1,00,000चा आहे. बाकी सगळ्यांचा 1-1 हजारापैकी विचारतात. ठीक आहे म्हणजे जे काही मोजलं जाते बाकीच्यांचं ते कसं आहे 1,000पैकी मोजलं जाते. हिचं मात्र माता मृत्यू दर कसं मोजलं ते 1,00,000 मातांपाठीमागं किती मरतायत. ठीक आहे त्याला म्हणायचं माता मृत्यू दर. बरं कशा पद्धतीने मातांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना गणायचं आहे तर त्या ठिकाणी लक्षात ठेवा जर ती माता गर्भवती असेल तर. ठीक आहे गर्भवती जर ती माता असेल ती जर मध्ये जर तिचा मृत्यू झाला तर त्या ठिकाणी तिला माता मृत्यू दरमध्ये आपल्याला गणायचं आहे. ठीक आहे चला अजून काय प्रसूतीच्या वेळेत जर तिचा मृत्यू झाला तर ते सुद्धा गणायला पाहिजे ना आपण. बरोबर माताचं नाही एक प्रकारची ती. चला त्याच्यानंतर पुढं परत प्रसूतीनंतर किती दिवसांमध्ये 42 दिवसांमध्ये 42 दिवसांच्या आत जर तिचा मृत्यू होत असेल 42 दिवसांच्या आत 42 दिवसांच्या आत जर तिचा मृत्यू होत असेल तर तिला माता मृत्यू दरमध्ये गणलं जाते. लक्षात ठेवा गर्भपात केल्यानंतर सुद्धा जर त्या मातेचा 42 दिवसांच्या आतमध्ये मृत्यू होत असेल तरी तिला माता मृत्यू दरमध्ये गणलं जाते. एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन आहेत विचारलं जातं हे. ठीक आहे महत्त्वपूर्ण आहे. समजलं तुम्हाला नवजात मृत्यू दर म्हणजे काय आहे ते शिशु मृत्यू दर म्हणजे काय आहे ते बाल मृत्यू दर म्हणजे काय आहे ते माता मृत्यू दर म्हणजे काय आहे ते सोपं आहे. फक्त माता मृत्यू दर मोजताना आपल्याला लक्षात ठेवायचं 1,00,000 पाठीमागं. ठीक आहे किती माता त्या ठिकाणी मृत्यू पावतात ते त्यांना आपण माता मृत्यू दरमध्ये गणायचं आहे. ठीक आहे आणि ते कसं ते मी सांगितलं आता तुम्हाला तसं गर्भवती असेल तिचा मृत्यू झाला पकडली जाते तिला बी. चला जर प्रसूतीच्या दरम्यान मृत्यू झाला तिला सुद्धा पकडायचंय. प्रसूतीनंतर 42 दिवसांच्या आत किंवा गर्भपात केल्यानंतर 42 दिवसांच्या आत जर तिचा मृत्यू होत असेल तिला सुद्धा आपल्याला माता मृत्यू दरमध्ये पकडायचंय. माता मृत्यूंमध्ये पकडायचंय लक्षात ठेवायचं हे महत्त्वपूर्ण आहे. बालमृत्यू दर म्हणजे काय जन्मानंतर 5 वर्षांच्या आत जर ते बालक मेलं तर त्याला आपलं काय करायचंय बालमृत्यू दरमध्ये पकडायचंय. ठीक आहे शिशु मृत्यू दर म्हणजे काय आहे त्या ठिकाणी जन्मानंतर 1 वर्षाच्या आत जर मृत्यू होत असेल त्या बालकाचा तर मग काय करायचं त्याला आपला 1 वर्ष शिशु मृत्यू दर म्हणून पकडायचं. चला पुढं आता हे मी सांगितले नवजात शिशु म्हणजे काय जन्मल्यानंतर 28 दिवसांच्या आत जर बालक त्या ठिकाणी मृत्यू पावत असेल तर त्याला काय करायचं आपण नवजात मृत्यू दरमध्ये पकडायचं. ठीक आहे लक्षात येते तुमच्या ह्या गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत मित्रांनो. फ्लोमध्ये जर चुकून एखादा शब्द गेला तर त्याचा इंटेन्शनली काही नाही आहे हे फक्त फ्लोमध्ये होऊन जातं ते समजून घ्यायचं आहे. आरोग्यविषयक निर्देशक आपल्या या ठिकाणी झालेला आहे. शिक्षणविषयक निर्देशक सुद्धा आपल्या या ठिकाणी काय झालेला आहे आपण पाहिलेले आत्ताच. चला पुढचं पाहायचं आहे लोकसंख्या वाढीचा दर. याच्यामध्ये सुद्धा काही कन्सेप्ट आहेत. आता या ठिकाणी जननदर जन्मदर आणि मृत्यूदर ह्याच्या आधारे त्या लोकसंख्येचा वाढीचा दर कसा आहे त्या देशाचा ते काढलं जातंय. मग आपलं समजतंय विकास होतोय का अधोगती होते त्या देशाची ते. ठीक आहे महत्त्वपूर्ण आहे. लोकसंख्या वाढीचा दर याच्यामध्ये 3 संकल्पना महत्त्वपूर्ण आहेत. ठीक आहे कोणत्या 3 संकल्पना महत्त्वपूर्ण आहेत. एक आहे जननदर. काय आहे जननदर. दुसरा आहे जन्मदर आणि तिसरा आहे मृत्यूदर. काय आहे मृत्यूदर. लक्षात ठेवा मित्रांनो जननदर म्हणजे काय माहिती का एक 15 ते 49 वय किती 15 ते 49 वय
हे एक सक्षम वय पकडलं जातं स्त्रियांचं की ज्याच्यामध्ये त्या काय करू शकतात, माता बनू शकतात की ठीक आहे, जन्म देऊ शकतात मुलांना. 15 ते 49 हे एक सक्षम वय असतं की ज्याच्यामध्ये माता काय होऊ शकतात, बालकांना जन्म देऊ शकतात, बरोबर की नाही. आता ती गोष्ट वेगळी आहे की लग्न आता 18 वर्षांपर्यंत मुलीला करता येत नाही आहे, परंतु काही ठिकाणी राजस्थान सारखे राज्य आहेत की त्या ठिकाणी काय होते, लहानपणीच मुलींची लग्न लावून दिले जातात, ते बरोबर की नाही. त्यांना बाळं पण लवकर होतात, त्या लवकर माता होतात, कुमारिका म्हणजे एकदम काय म्हणू आपण बाल्यावस्थेत असताना त्या माता होतात त्या ठिकाणी, बरोबर. परंतु आता हे सगळं झालेलं आहे त्याच्यामुळे ते पकडावं लागते आपल्याला. त्याच्यामुळे 15 ते 49 हे जे आहे ते वय पकडलं जाते की त्याच्यामध्ये ज्या कोणी स्त्रिया जन्म देतात ते त्यांना आपण या ठिकाणी जननदरमध्ये पकडायचं. बरं कसं पकडायचं, जननदर म्हणजे नेमकं काय, तर ज्या काही स्त्रिया असतील भारतातल्या जेवढ्या काही स्त्रिया आहेत त्यांची सरासरी त्या किती मुलांना जन्म देऊ शकतात याला म्हणायचं जननदर. ठीक आहे, सक्षम किती सक्षम आहेत, किती मुलांना जन्म देऊ शकतात ह्या त्यांच्या ह्याच्यामध्ये त्याला म्हणायचं आपण काय, त्या वयामध्ये ठरलेल्या वयामध्ये त्याला काय म्हणायचं आपण, जननदर म्हणायचं, जननदर. ठीक आहे, महत्त्वपूर्ण आहे. झालं एक जन्मदर. आता बघायचं आपल्याला जन्मदर सोपा आहे. जन्मदर म्हणजे 1000 लोकसंख्येपाठीमागं एका वर्षामध्ये किती बालकं जन्माला येत आहेत त्याला म्हणायचं जन्मदर. आणि मृत्यूदर म्हणजे काय, एका वर्षामध्ये 1000 लोकसंख्येमागं किती लोक मृत्यू पावतात आहे त्याला म्हणायचं मृत्यूदर. सोपं आहे, अवघड आहे याच्यामध्ये काही अवघड नाही, महत्त्वपूर्ण पाठ चाललेला आहे. लिंगविषयक विकास निर्देशक. आता हे आपल्याला माहिती आहे, जे काही जेंडरवर आधारित जे काही असते विकास निर्देशक ते पण महत्त्वपूर्ण आहे. स्त्रियांचा किती विकास झालेला आहे कसं कळणार, स्त्री त्या देशामध्ये तो देश विकसित आहे का नाही हे जर कळायचं असेल आपल्याला, सामाजिक अँगल जर चेक करायचं असेल आपल्याला, तर त्या देशात स्त्रियांना किती साक्षर झाले, त्यांना किती इक्वॅलिटी दिली जाते त्या देशामध्ये ते सुद्धा पाहणं गरजेचं असते. म्हणजेच काय, लिंगविषयक विकास निर्देशक सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. सामाजिक अँगल आहे, त्या देशाचा विकास झाला की नाही ते चेक करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. समजलं तुम्हाला विकासाचे सामाजिक निर्देशक काय असतात ते. तर अशा पद्धतीने मित्रांनो आता जागतिक स्तरावरील विकासाचे निर्देशांक आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहे. ठीक आहे, आजच्या पुरतं आता एवढं बास झालं, जास्त डोक्यावरून जाईल मी जर जास्त शिकवलं तुम्हाला तर, बरोबर की नाही. कारण अर्थशास्त्र हा असा टॉपिक आहे ज्याच्यामध्ये एकदम सगळं काही एकदमच शिकवता येत नाही, थोडंसं रिव्हिजनची गरज पडते आपल्याला. आधीच मागचा पार्ट जो आहे भरपूर साऱ्या संकल्पना झालेल्या आहेत, महत्त्वपूर्ण आहेत त्या. ठीक आहे, बोर झालं तर होऊ द्या, अडचण नाही आहे. PSI व्हायचं आपल्याला किंवा अजून दुसरी कोणती पोस्ट भेटवायची आपल्याला, कंबाईनमधली किंवा अजून MPSC मधली कोणती पोस्ट मिळवायची. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, त्या ठिकाणी ह्या सगळ्या संकल्पना समजून घ्यावं लागणार आहे. ठीक आहे, समजून घेतल्याशिवाय पुढे जायचं नाही, आपल्या अर्थशास्त्राचा रूल आहे. त्याच्यामुळे आपण काय झालं, हळूहळू आपली प्रोग्रेस त्या ठिकाणी चालू आहे, लक्षात ठेवायचं आहे. ह्या सगळ्या पार्टला तुम्ही रिव्हिजन द्यायला पाहिजे ना, मी जे सांगतो ते नुसतंच माझ्या लेक्चरचं ऐकून सोडून द्यायचं नाही आहे, पाठ करायचं आपल्याला, ते महत्त्वपूर्ण आहे. लक्षात ठेवायचं, संकल्पना समजून घ्यायच्यात. संकल्पना जर तुम्हाला समजली त्या ठिकाणी तर तुम्हाला पाठ करण्याची गरज पडणार नाही त्या ठिकाणी. ठीक आहे, थोड्या फार गोष्टी असतात ज्या आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात, त्या लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, रिव्हिजननी त्या लक्षात राहून जातात. हे जे माता मृत्यूदर आहे ना, हे विचारले गेले याच्या आधी, त्याच्यामुळे महत्त्वपूर्ण पार्ट येतो. एवढं घसा कोरडा करून का सांगतो तुम्हाला, त्याच्यासाठी सांगतोय, पेपरला येतात त्याच्यावरती क्वेश्चन. ठीक आहे, महत्त्वपूर्ण आहे, संकल्पना समजल्या पाहिजे ना आपल्याला. कारण इथून पुढचा जो पार्ट आहे आता तो सोपा पार्ट आहे. बँका वगैरे जे काही आर्थिक नियोजन वगैरे जे आपलं चाललेलं आहे सोपा पार्ट आहे पुढचा, ते आपण पाहणारच आहे. परंतु महत्त्वपूर्ण आहे, हे जर झालं व्यवस्थित तर तुम्हाला पुढचा पार्ट समजणार आहे. त्याच्यामुळे अभ्यास करा, रिव्हिजन देत राहा प्रत्येक गोष्टीला. ठीक आहे, जे काय मी इथं शिकवतोय, मग कोणताही पार्ट असो, इतिहास असो किंवा भूगोल असो किंवा अर्थशास्त्र असो, अर्थशास्त्र थोडासा किचकट मानला जातो, पण आहे तेवढा किचकट नाही येतो. ठीक आहे, जर संकल्पना समजल्या तर सोपा विषय आहे. चला, आजच्या पुरतं एवढंच. आता पुढच्या लेक्चरच्या वेळेस आपण जागतिक विकासाचे निर्देशांक त्या ठिकाणी पाहणार आहे, मग त्याच्यामध्ये मानव विकास वगैरे येतील. धन्यवाद.